लाडक्या बहिणींसाठी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे का असा प्रश्न पडतोय। कारण लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळवण्यात आलाय असं सूत्रांकडून कळतंय। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातनं 3,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी वळते करण्यात आले आहेत। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। सामाजिक न्याय विभागाचे 3,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आदिवासी विभागाचे सुद्धा 4,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं कळतंय। अर्थमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे। अजित पवार यांच्या निधी वाटपावरनं आधीच खरं तर नाराजी होती, या बजेटनंतर मात्र त्यात आता आणखी भर पडली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। राहुल, एकतर बजेट नंतर जी नाराजी होती ती आणखीन वाढली आहे का? लाडकी बहीण योजनेच्या पैशासाठी जुळवाजुळव करण्यासाठी काय काय करावं लागतंय? अगदी श्वेता, लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वाधिक निधी जो आहे तो अर्थातच महिला व बालकल्याण विभागाला मिळाला आणि त्यानंतरही याच निधीसाठी याच योजनेसाठी आता इतर खात्यांचा निधी देखील वळता केल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येतात। त्यामुळे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी मात्र आपापल्या नेत्याकडे नाराजी व्यक्त केली। यामध्ये संजय शिरसाट यांचं सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 3,000 कोटी हे लाडक्या बहिणीसाठी वळते केल्यानं आता महायुतीतला लाडका भाऊ नाराज होतोय की काय अशी चर्चा ही वारंवार रंगते। एकंदरीत बघितलं तर अजित पवार यांच्या निधी वाटपावरून यापूर्वीच धसफूस सुरू होती आणि त्यानंतर आता काही खात्यांचा निधी देखील जर लाडक्या बहिणीसाठी वळता केला गेला तर मात्र मग त्या खात्याच्या योजनेसंदर्भातलं काय असा देखील एक सवाल उभारला जातोय। आणि त्यामुळे संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या खात्याच्या निधी संदर्भातली ही नाराजी जी आहे ती बोलून दाखवली आणि त्यामुळे या बाबतीत नेमकं काय निर्णय होतोय की याच निधी वळत्यावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडते हे देखील पाहावं लागेल। सध्या अधिवेशन 2 दिवसांच्या सुट्ट्यामुळे बंद आहे, मात्र नक्की सोमवारी याच बाबत काही नाराजीचे खटके उडतायत का हे देखील पाहावं लागेल। बिलकुल राहुल, धन्यवाद या माहितीसाठी।